आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आरू बाळा, तू काळजी करू नकोस. तू धीर धर आणि आपलं काय ठरलंय हे बघ, असं खचून जायचं नाही. एकदा ती वेळ चुकीची होती म्हणजे कायम चुकीची असेल असं नाही ना. आपण थोडा वेळ थांबूया. तू योग्य संधीची वाट बघ. ताई, हे बघ, तू प्लीज शांत हो. झालं गेलं ते सगळं विसरू जा. कारण तू असा चेहरा जर भाऊजींच्या समोर घेऊन गेलीस ना, तर त्यांना संशय येईल की काहीतरी गडबड नक्की आहे. म्हणून एक काम कर, तू आता ही मुमेंट छान एन्जॉय कर. कसलाच विचार करू नकोस, ठीक आहे? हो, बरोबर आहे तुझं. कारण श्रेयस इतका आनंदात आहे ना की माझी इच्छा असो नसो तरी मी खुश आहे हे आता मला दाखवावंच लागेल त्याच्यासाठी. ताई, तुझ्या ह्या साम्राज्याचा वार जन्माला येतोय. ताई, मला तर आता भीतीच वाटू लागलीये. तुझं हे सगळं साम्राज्य तुझ्या हातातून जातं की काय? शट अप संजय. इथे कालही आमचंच राज्य होतं, आजही आमचंच राज्य आहे आणि उद्याही आमचंच राज्य असणार. डू यू अंडरस्टँड? होते. आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. आम्ही जे सांगतोय ते आज आत्ता करायचंय. सगळे ब्रेकफास्ट साठी जमतील. कळलं का? वरून ताक भात कळतो या भावाला. आता ब्रेकफास्टला येतील सगळे. ताबडतोब कामाला लाग. ताई, तुझं हे काम झालंच म्हणून समज. निघ लगेच. आराध्या देसाई, I'm gonna finish you today. Do you understand? Of course you will understand. अशी शांत झोपलेली असताना किती सुंदर दिसतेस ग तू. चेहऱ्यावर कसलंही टेन्शन नाही, कसलीही काळजी नाही. असं वाटतं बघत राहावं तुझ्याकडे. प्रत्येक दिवसाची सुरुवात अशीच व्हावी तुझ्याकडे बघून. तुला माहितीये मी किती लकी आहे ते, कारण तू माझ्या आयुष्यात आलीस. आय लव्ह यू सो मच आराध्या. मला तुला कधीच गमवायचं नाहीये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू उठलास पण मला तरी उठवायचं ना. उठवलं की आत्ता. अगं मला जाग आली आणि मी तुझ्याशीच गप्पा मारत होतो आणि तू माझ्याशी गप्पा मारत होतास? हा, तुझ्याशी म्हणजे झोपलेल्या तुझ्याशी गप्पा मारत होतो. तुला माहितीये ते म्हणतात असं की आपली फेवरेट व्यक्ती असेल आणि ती आपल्याशी बोलत असेल आणि तेव्हा आपण झोपलेलो जरी असलो ना तरी आपल्याला ऐकू येतं. मला नव्हतं वाटलं तू एवढा रोमॅन्टिक असशील. पण खरं तर मलाही वाटलं नव्हतं की तू एवढी रोमॅन्टिक असशील. लग्नाच्या आधी तर तू मला खडूच वाटायचीस. असं काही नाहीये. नाही असंच आहे. हा, पण काय झालं असेल माहितीये का, तेव्हा तू रत्नपारखी होतीस ना. आता तू सरनाईक झाली आहेस त्यामुळे बदलली असेल. झालं का? चला आता मी फ्रेश होते आणि तुझ्यासाठी चहा घेऊन येते. ओके माय क्वीन. अमृता,
अमृता इकडे. काय झालं मामा? सगळे ब्रेकफास्ट साठी जमतील आता. हं? तुला मॅडम बोलवतील आणि केसर घातलेलं दूध आणायला सांगतील. केसर रेडी आहे मामा. हळू, जास्त बोलायचं नाही. जेवढा टॉक टाइम आहे ना तेवढंच बोलायचं. नीट ऐक. दुधामध्ये घरातलं केसर टाकायचं नाही. हे जे केसर आहे ते टाकायचं. कळलं? काय? हे केसर दुधात टाकायचं. हो मामा. आईशी बोललास का रे सकाळपासून? हो, मी सकाळीच केला होता फोन त्यांना. म्हटलं लवकर या, मला इथे करमत नाही. म्हणाला 2 दिवसात येते म्हणून. आणि आज आमचा श्रेयस खूप खुशीत दिसतोय. हो, मी आज फ्रेश आहे एकदम. वेल, आणखीन काय हवं आम्हाला? आमची दोन्ही मुलं आनंदात असतील बस, एवढंच तर हवंय. तुमच्यासाठीच तर सगळं चाललंय. आणि आता तर आमच्या घरात आमचं गोड नातवंड येणार आहे. काय आराध्या? यु नो व्हॉट अरविंद, आम्ही तर ठरवलंय आराध्याला बाळ झालं ना की आम्ही काइंड ऑफ रिटायरमेंट घेणार आहोत. ऑफिस तुम्ही तर बघताच आहात. आम्ही फक्त आमच्या नातवंडाला वेळ देणार. राईट? तुझा विश्वास नाही का आमच्या बोलण्यावर? हा अरविंद, ट्रस्ट मी, दिस इज अ चेंज यशोधरा. आम्ही जेव्हापासून मनशांती केंद्रातून जाऊन आलोय ना, आमच्यात खूप बदल झालेला आहे. आता आम्ही फक्त आराध्याची काळजी घेणार आहोत. राईट? हो, म्हणजे तुमच्यामुळे बाळही डॅशिंग होईल तुमच्यासारखं. हुशार, चतुर. तू उगाच आम्हाला इमिटेट करायचा प्रयत्न करू नकोस. हा, इनफ. आराध्या, तू केशर घातलेलं दूध घेतलं का बेटा? व्हॉट रबिश. अमृता, काय सांगितलं होतं आम्ही? पटकन आण केशर घातलेलं दूध. अमृताचं ना कामात लक्ष नाहीये. सगळ्यात आधी हे द्यायचं तिला. कमॉन, रोज प्यायचंय आता. हा, घे घे बेटा. नाही थँक्यू, पण मला नकोय. म्हणजे ते दूध बघितलं ना की मला असं मळमळायला लागतं. दूध बघून काय मळमळत आहे? गपचूप पी. कमॉन, हॅव इट. अगं, कॅल्शियम प्रेग्नन्सी मध्ये खूप गरजेचं असतं. चल चल, पी लवकर. हा, आणि म्हणजे औषध म्हणून पी ना.